देवा, जुनं प्रेम विसरण्यासाठी नवीन प्रेम पाठवलंस आयुष्यात. या आनंदात थोडी लिटिल लिटिल झाली पाहिजे की नाही. जुनं विसरायला नवीनच वेळ. काय लपवतस? काय लपत आहे? मागे काय लपवतस? मागे काय? मागे काय नाही. बाटली ते बाटली? कुठली बाटली? मागे काय आहे? बाटली. नानू, एवढंच? अरे काय ही लपवायची गोष्ट आहे का नानू? नाही. जग मॉडर्न झालंय, मॉडर्न. समजतंय का तुला? तू लहान आहेस का हे लपवायला? अरे आत्ताच्या मुली सुद्धा पितात, माहितीये ना? आपली पारू आमच्या सोबत बसून. हा? आता बघ ना, आदित्य सर आणि पारू ड्रिंक करणार आहेत. एवढी नाही पुरणार. इलायती. फक्त काय, त्यांना ज्यूस मध्ये मिक्स करून आवडते. ज्यूस सगळ्या गोडा गोडा सांगणार. असतात आता काही काहींच्या चॉईसेस अशा. वाईट. फक्त 2 ज्यूसच्या ग्लास मध्ये हे मिक्स करायचं आणि एकामध्ये फक्त ज्यूस. 2 ग्लासातच हे. तुम्ही नाही पिणार? काय बोलत? नाही, मला सवय नाहीये. मला फक्त ज्यूस. फक्त ज्यूस. ठीक आहे? अनुष्का मॅडम, 2च ग्लासात ही भरायची. मग उरलेली नंतर घे. हा? हा? इलायती प्यायला मिळणार. इंग्रजी बोललं पाहिजे. अहिल्या मॅडम, मला माफ करा, पण आता खरंच सत्य सांगायची वेळ आली. या सगळ्याला आधीच खूप उशीर झाला. तुम्हाला आदित्य बाबा आणि अनुष्का मॅडमचं लग्न थांबायला लागणार आहे. सावित्री, तुला कळतंय ना तू काय बोलतेस ते? हो मॅडम, मी खरं तेच बोलते. आदित्य बाबांचं लग्न थांबवा, कारण आदित्य बाबांचं लग्न पारू सोबत झालंय. काय? हो, पारू आदित्य बाबांची बायको आहे. किर्लोस्कर कुटुंबाची थोरली सून येते. सावित्री, बास. यापुढे मला काहीही ऐकायचं नाहीये. तुझ्या जागी जर दुसरं कोणीही असतं ना, तर मी काय केलं असतं याची तुला कल्पना सुद्धा नाहीये. तुम्ही मला द्याल ती शिक्षा मान्य, पण मला शिक्षा दिल्याने सत्य बदलणार नाही. आणि सत्य हेच आहे, पारू या कुटुंबाची थोरली सून आहे. सावित्री, हे तू खरं बोलतेयस? अहिल्या, हे जर का दामिनी बोलली असती ना, तर त्याच्याकडे आपण दुर्लक्ष केलंही असतं. पण हे सावित्री बोलतीये आणि ती कुठलाही विचार न करता नाही बोलणार. आत्ताच्या आत्ता आदित्य आणि पारूला गेस्ट हाऊस वरून परत बोलावून घ्या. ओ वहिनी, लगेच. ए सावित्री, फोन आहे ना तुझ्याकडे? पटकन फोन लाव तुझ्या लाडक्या पारूला आणि तिला सांग अहिल्या वहिनींनी तिला पटकन इथे बोलवलंय. ये 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 पारू, आम्ही सगळे तुझीच वाट बघतोय आतुरतेने.
तू आणि सावित्रीने जे सिक्रेट ठेवलं होतं ना ते वहिनींना समजलंय. काय? पारू, तू या घरात कोण आहेस? देवी आई, मी नोकर आहे या घरची. मग तू तुझ्या मर्यादा विसरली आहेस का? तुला या घरची सून व्हायचंय, तुझं आदित्य सोबत लग्न झालंय असं तुझं म्हणणं आहे का? व्हॉट? नाही नाही देवी आई, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मला माहित आहे आदित्य सरांची बायको व्हायची लायकी नाही माझी. मी समजा खरं खरं सांगते देवी आई, माझा नाईलाज होता. वहिनी, तिच्या गळ्यात ना मंगळसूत्र सुद्धा आहे बघा. वहिनी विचारा ना तिला, हे मंगळसूत्र तिच्या गळ्यात कुणी बांधलंय, कुणाच्या नावाने तिने ते घातलंय, विचारा. पारू, हे मंगळसूत्र तुझ्या गळ्यात कोणी बांधलं? तुझी देवी आई तुला काहीतरी विचारतीये पारू. सांग, हे मंगळसूत्र तुझ्या गळ्यात कोणी बांधलं? आदित्य सरांनी. पारू, तू मूर्ख आहेस का? काय बोलतेस? तुझा आणि माझा काय संबंध आहे? पारू, माझं अनुष्का सोबत लग्न ठरलंय आणि मी खुश आहे त्यात. आई आई, मला माहिती नाही मूर्ख मुलगी काय बोलते ते, पण प्लीज तुझा माझ्यावर विश्वास आहे ना? आई, तुला माहिती आहे ना तुझ्या परवानगीशिवाय मी असलं काही करणार नाहीये म्हणून. देवी आई, मी कुठल्या तोंडानं तुमची माफी मागू, मला खरंच कळत नाही. मी गेल्या जन्मी काहीतरी पाप केलं असणार म्हणून माझ्या नशिबात हे पडले. माझी लायकी नसताना आदित्य सरांना माझ्या गळ्यात मंगळसूत्र बांधावं लागलं. मी खरं सांगते देवी आई, ह्यात आदित्य सरांची काय बी चूक नाही. फक्त माझी चूक आहे. आणि माझ्या या मूर्खपणाबद्दल नाही, माझ्या या गुन्ह्याबद्दल मला योग्य ती शिक्षा मी करून घेईन. मला जगण्याचा काय बी अधिकार नाही. आत्ताच्या आत्ता माझ्या नजरेसमोरून दूर हो. यानंतर मला तुझं तोंडही बघायचं नाहीये. पारू, ऐकू नाही येत आहे? पारू, बघा बघा वहिनी, ही नुसती पारू 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 करतीये. स्वप्नच किती भयानक आहे. मी सांगितलं ना, या दोघींचं काहीतरी प्लॅनिंग नक्कीच सुरू आहे. सिक्रेट आहे यांचं. सावित्री,
अगं काय गुपित आहे सांगून टाक. सावित्री, अगं कसलं गुपित आहे? काय लपवताय तुम्ही दोघी? पारू बाळा, तू आदित्य बाबांसोबत बोललीस की नाही काही कळत नाहीये मला. मला काहीतरी इशारा दे, म्हणजे मला इथे काहीतरी करता येईल. नाहीतर नाईलाजाने मला अहिल्या मॅडमनं सगळं सत्य सांगावं लागेल. सावित्री, हे आदित्यशी संबंधित आहे का? हो, त्यात पारू सुद्धा आहे. हो, हे सगळं आदित्यच्या लग्नाशी संबंधित आहे. हो मॅडम. सावित्री, अगं काय लपवताय तुम्ही दोघी? सांगून टाक. घे फोन. कशाला घे? ए नाही घ्यायचं. कट कर फोन आणि पहिले उत्तर दे. काय आहे आदित्यच्या लग्नाचा काय संबंध आहे? बोल बोल पटकर दामिनी, बोल. मॅडम, आदित्य बाबांचं लग्न काय काय आहे तुझ्या फोनचा? तो फोन पहिले कट कर. आणि काय आहे, काय सिक्रेट आहे ते वहिनींना सांग. आदित्य बाबांना मग सांगितलं असेल तर माझ्या फोनला एक रिंग दे. नसेल सांगितलं तर 2 रिंग दे. आदित्य बाबांचं लग्नात काहीतरी भारी गिफ्ट घ्यायचं असा आम्हा दोघींचा प्लॅन होता. वहिनी नाही हा, ही ना ही खोटं बोलतीये. हे ह्यांचं वेगळं काहीतरी सिक्रेट होतं. सावित्री, हेच गुपित होतं का तुमचं? हो मॅडम. मला वाटलंच होतं असं काहीतरी असणार म्हणून. सावित्री, आय एम व्हेरी सॉरी. म्हणजे तुला असं इथे बोलवून घेतलं आणि हे सगळं झाल्याबद्दल खरंच खरंच माफ करा मला. नाही नाही मॅडम, असं काही नाहीये. खरंच मला नाही वाईट वाटलं. ठीक आहे, माझी खात्री आहे तू आणि पारू मिळून आदित्य आणि अनुष्काच्या लग्नासाठी काहीतरी चांगलंच प्लॅन करा. आणि तुम्हाला काहीही गरज लागली तरी आम्ही आहोत, कळलं? निसंकोचपणे सांग. हो मॅडम. ठीक आहे, जातो. दामिनी, हे शेवटचं आहे जेव्हा मी तुझं ऐकलंय. यापुढे जर तू आदित्य किंवा पारू बद्दल मला काही सांगितलंस आणि मला कळलं की ते सगळं खोटं आहे, तर मी तुझी अशी अवस्था करेन ना की तू स्वतःचा चेहरा सुद्धा आरशात नाही बघणार. एवढं माझं तोंड रंगवणार आहे त्या. पण मी सांगते ना, आदित्य आणि पारू त्या दोघांमध्ये नक्की काहीतरी सुरू आहे. खरंच. आदित्य सर, अनुष्का मॅडम, पारू, उद्यासाठी ठेवूया. अनुष्का मॅडमनी इंग्लिश दिली, आज इंग्लिश पिऊ. दान भागव. आदित्य सर,
पारू, अनुष्का मॅडम. अनुष्का मॅडम, पारू, आदित्य सर. हे बरं झालं पारूचा ऐन वेळी इशारा आला, नाहीतर मला अहिल्या मॅडमनं सगळं खरं सांगावं लागलं असतं आणि त्याचे वाईट परिणाम पारूला भोगावे लागले असते. पारूचा फोन. हॅलो हॅलो आत्या, काय झालं? मी बघा, मी इकडं कुणाला काही बी सांगितलेलं नाही. तिकडं काही झालंय का? पारूला काही सांगितलं तर तिला उगाच टेन्शन येईल. आत्या बोला ना, काय विचारते मी? तिकडं काही झालंय का? समजा ठीक आहे ना? काही नाही झालं बाळा, एक छोटासा प्रॉब्लेम झाला होता, पण आता सगळं ठीक आहे. तू काही काळजी करू नकोस. नक्की ना आत्या? हो बाळा, ठीक आहे. सावित्री आत्या, 5 या गणेशची काळजी घ्या. बर. देवा, ही पोर खूप निरागस आहे. हिच्या वाट्याचं सुख आणि अधिकार फक्त आणि फक्त हिलाच मिळू दे. आठवण येते घरची. काळजी करू नको. मी मारुती मामांना फोन करून सांगितलं की आपण सुखरूप पोचलो. बरोबर केलंस. खरं तर मीच सांगणार होते तुला, कारण कसं आहे ना, एक तरुण मुलगी रात्री बेरात्री घराबाहेर राहते. असं राहिल्यावर कोणत्याही बापाला काळजी वाटणं स्वाभाविकच आहे ना. पारू थांब. मला सांग, आदित्य तुझा मित्र आहे ना? पारू, मी विचारलं, आदित्य तुझा मित्र आहे ना? अगं मग आदित्य तुझा मित्र आहे तर मी तुझी मैत्रीण होऊच शकते, बरोबर ना? येस, वाय नॉट. पारू तू ये. इथे बस. बस इथे. ओ सावकाश. आदित्य प्लीज जॉईन. या. आपण तिघेजण इथे बसून छान गप्पा मारूयात. या. बाय द वे आदित्य, आपण फ्रिक्वेंटली अशा छोट्या छोट्या ट्रिप्स काढत जाऊयात, बरं वाटतं. खरंच यार, माझे आई बाबा आम्ही लहान असताना आम्हाला बऱ्याच ठिकाणी घेऊन जायचे. आय रिअली लव्ह शॉर्ट ट्रिप्स. मी आलो, तुम्ही पाहिलं, कोल्ड्रिंक हे आलो ना, तुम्ही पाहिलं ना.